आणि त्याच वारशाला आम्ही सर्वजण जोडलेले आहोत। आणि म्हणूनच भावांनो, मी सदाभाऊंबरोबर काम करत असताना आताच सागर भाऊंनी सांगितलं की मला 2 वेळा राज्याच्या पातळीवर काम करायची संधी मिळाली। एक राज्य कृषी मूल्य आयोगावर मी काम करत होतो, त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्रात राज्य कृषी मूल्य आयोग कुणाला माहीत नव्हता, परंतु मी माझ्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे जे ग्राउंडवरचे रियालिटी प्रश्न आहेत ते सातत्यानं मी सरकार दरबारी मांडत राहिलो। आणि त्यावेळेस राज्य कृषी मूल्य आयोग हा सगळ्या पिकांचा हमीभाव ठरवतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालं। आणि त्याच अनुषंगाने गेल्या 2 वर्षापासून मला सदाभाऊंनी महाराष्ट्राच्या ऊस दर नियंत्रण मंडळावर काम करायची संधी दिली। भावांनो, ऊस दर नियंत्रण मंडळावर मागच्या 2 वर्षाच्या अगोदर महाराष्ट्रातली सुद्धा या शेती प्रश्नावर काम करणारी बरीचशी मंडळी तिथं काम करत होती, परंतु वास्तव तिथं काय मांडलं पाहिजे यापासून ती मंडळी दुरापास्त होती। पण गेल्या 2 वर्षात मीही तिथं काम करत असताना या महाराष्ट्रातील साखर उद्योगातील या शेतकऱ्यांवर होत असलेला अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मी त्या ऊस दर नियंत्रण मंडळात सातत्यानं काम केलं। आणि त्याच अनुषंगाने गेल्या 1-1.5 वर्ष मी ऊस दर नियंत्रण मंडळात काम करत असताना मलाही त्या ऊस दर नियंत्रण मंडळात सगळे प्रशासकीय अधिकारी क्लास 1 राज्याचे सचिव असणारे सगळे मंडळे असायचे। आणि सहकारातले एक सहकार साखर कारखान्याचे चेअरमन असायचे, प्रायव्हेट साखर कारखान्याचे चेअरमन असायचे। आणि मला वाटायचं की मी सहकार साखर कारखान्यातल्या चेअरमन बरोबर बसतोय, प्रायव्हेट साखर कारखान्याच्या चेअरमन बरोबर बसतोय, त्यामुळं मलाच लक्षात यायचं की अरे आपण एवढ्या मोठ्या माणसांमध्ये बसतोय। आणि आपण शेतकरी प्रतिनिधीमधून ज्यावेळेस तिथं मी मिटिंगला जायचो त्यावेळेस मिटिंग ही सगळी मंडळी गोलमोल करत संपवलेली असायची। परंतु भावांनो, मी 1 वर्षापर्यंत मी अभ्यास केला आणि गेल्या 1 वर्षामध्ये या महाराष्ट्रात ऊस दर नियंत्रण मंडळाच्या 3 मिटिंग झाल्या। आणि त्या 3 मिटिंग मध्ये मी पृथ्वीराज बापू जाचक साहेब माझ्याबरोबर आहेत, त्यांना बरोबर घेऊन शेतकरी चळवळीतील काही शेतकरी प्रतिनिधी माझ्याबरोबर आहेत, यांना सगळ्यांना बरोबर घेऊन मी तिथं खऱ्या अर्थानं पहिल्यांदा या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तिथं मांडलं। आणि त्याच अनुषंगाने